नमस्कार, मी दिलीप शोरणे. आज आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन बातमी आपण बघणार आहोत आणि ही आहे एक सामाजिक बातमी जी सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यामध्ये जी महापुरानं थैमान घातलं आणि तिथल्या आपल्या गोरगरिबांच्या जिल्हा परिषदच्या शाळा ह्या अतोनात नुकसान असं झालेलं आहे विद्यार्थ्यांचं. आणि यासाठी आपले शिरोळ तालुका शैक्षणिक मंच यांनी हा एक उपक्रम आपल्या हाती घेतला की शिरोळ तालुक्यातील तमाम शिक्षक बांधवांच्या सहकार्यातून मदत निधीतून या ठिकाणी ही जी मदत निधी आलेली आहे ही मदत निधी आत्ता या ठिकाणाहून रवाना करण्यासाठी या ठिकाणी हे आपले मंचचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहूया आपण ते काय सांगतात आपल्याला. शिरोळ तालुका शैक्षणिक मंच यांच्या वतीने धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जो महापूर आला अतिवृष्टीमुळे, त्यामुळे त्या भागातल्या ज्या शाळा बाधित झालेल्या आहेत त्या बाधित झालेल्या शाळांना मदत करण्यासाठी शिरोळ तालुका शैक्षणिक मंचच्या वतीने आवाहन करण्यात आलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत शिरोळ तालुक्याच्या तमाम शिक्षकांनी या ठिकाणी सढळ हाताने मदत करत आज त्या शाळांसाठी या ठिकाणी अनेक स्कूल बॅग्स असतील, गोष्टीची पुस्तकं असतील, साऊंड सिस्टम असेल, अनेक शैक्षणिक साहित्य देऊन त्या भागातल्या पूरबाधित शाळांना नवी चेतना, नवी ऊर्जा देण्याचे काम या ठिकाणी शिरोळ तालुका शैक्षणिक मंचच्या वतीने करण्यात येत आहे.